सातारा जिल्ह्याच्या घाटमढा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो, त्याच्यामुळे दरड प्रणव क्षेत्र आहे ते घाट परिसर आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्याचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या या ठिकाणी महाबळेश्वरच्या दिशेने जाणारा जो घाट आहे, सातारा केळगर घाट, या घाटावरती मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे तो घाट पूर्णपणे सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी तशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते सातारा जिल्ह्यात बांधकाम विभाग आणि सातारा जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. जोपर्यंत पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आदेश सध्या तो घाट बंद असणारे आदेश या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले. दरम्यान या ठिकाणी बघायला गेलं तर सातारा महाबळेश्वर मार्गावरील केळगर घाट हा काळा कडा परिसर आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत होत्या, त्याच्यामुळे मोठे दगड आणि माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आल्यामुळे या ठिकाणी तो घाट बंद करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सांगायचं झालं तर प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आज सांगितले आहे. त्याच्यामध्ये मेढा मालदेव मंदिर, मारली, भिरलार, महाबळेश्वर तसेच मेढा कुसुंबी, सह्याद्रीनगर, मातुचूर, महाबळेश्वर अशा पद्धतीचे पर्यायी मार्ग आहेत. या पर्यायी मार्गाचा अवलंब महाबळेश्वरला जाण्यासाठी करावा असे एकूणच जे आवाहन आहे ते सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान घाटातील दरडीचा धोका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सातारा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच साताऱ्यातील नागरिकांसाठी या ठिकाणी दरड प्रणव क्षेत्रात घाट परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची धोक्याची घंटा वाजून यासाठी प्रवास आहे तो सावधानतेने करावा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे एकूणच आवाहन जे आहे ते सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलंय. ओमकार सोनवणे, न्यूज अनकट, सातारा.